मिरजेत पैसे वाटपावरून तुफान राडा, राष्ट्रवादीचे 2 गट एकमेकांना भिडले. सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटामध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे आणि शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग 20 मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडून निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार पक्षाच्या उमेदवारांकडून करण्यात आला. त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक 20 मधील आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा अत्तर नायकवडी याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाजा वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले. निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे. दबावातच आहेत सगळेजण. इथं रोज पोलिसांच्या बंदोबस्तात पोळात गर्दी चालू आहे, तर कुणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि 15 तारखेला जनता ज्यांना यांची जागा दाखवून देईल. बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू